नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण उपयोजित मानसशास्त्र या विषयातील व्यक्तिगत नियंत्रण आणि निर्णय प्रक्रिया या प्रकरणामधील निर्णय प्रक्रिया या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि त्यातूनच त्याच्या व्यक्तिमत्वात निर्णय घेण्याची पात्रता ही विकसित होत असते. आणि प्रत्येक कृती करत असताना प्रत्येकाला हे निर्णय कमी जास्त प्रमाणात घ्यावे लागत असतात आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक शास्त्रज्ञांच्या मते व्यक्तिगत निर्णय नियंत्रणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे व्यक्तीद्वारे घेतलेले निर्णय. आणि हे निर्णय जे आहेत आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेत असतात. आणि निर्णय हे जे आहेत हे चूक बरोबर अशा दोन्ही प्रकारचे असतात. आणि काही निर्णय आपण स्वतः घेतो, जे कठीण निर्णय असतात ते इतरांच्या मदतीनं आपण घेत असतो. त्यासाठी इतरांची आपल्याला मदत घ्यावी लागते. आणि निर्णय घेतल्यानंतर अपयशाचा परिणाम किंवा त्याची गंभीरता किती आहे ही बाब यामध्ये महत्त्वाची आहे. त्यावर निर्णय घेणं हे अवलंबून असतं. आणि अपयशाचा आपल्या जीवनावर नकळतपणे परिणाम होत असतो. जर अपयशाचा परिणाम गंभीर असेल तर त्या घटनेबाबत किंवा त्या परिस्थितीबाबत निर्णय घेताना आपल्याला खूप विचार करावा लागतो आणि असा निर्णय घेणं कठीण असतं. पण ज्या निर्णयाचे परिणाम तितकेसे गांभीर्याचे नसतात, तितकेसे गंभीर नसतात, तर त्याबाबत निर्णय आपण पटकन घेत असतो. त्यामुळे तितकासा ताणतणाव निर्माण होत नाही. आणि त्यामुळं निर्णय घेणं ही एक जीवनातील अतिशय महत्त्वाची एक संकल्पना आहे. आणि त्यामुळं वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला जीवनामध्ये निर्णय घ्यावे लागत असतात. काही कठीण समस्या निर्माण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला निर्णय घेणं बऱ्याच वेळा कठीण जात असतं. त्यावेळेला आपल्याला इतरांच्या मदतीनं ते निर्णय घ्यावे लागत असतात. काही वेळा आपण निर्णय गडबडीनं घाईघाईनं घेत असतो आणि ते घाईनं घेतलेले निर्णय त्याचे संभाव्य अनिष्ट परिणाम आपल्या पुढील जीवनावर हे निर्माण होत असतात. त्यातून आपल्याला जीवनामध्ये त्रास सहन करावा लागतो. आणि त्यामुळं निर्णय बरोबर किंवा चुकीचा कसाही असो, पण तो योग्य वेळेला घेणं आणि निर्णय घेता येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर आता आपण कोणताच निर्णय जीवनामध्ये घेतला नाही तर ते व्यक्तिविकासाला आपल्या जीवनामध्ये बाधक ठरत असतं. आणि त्यामुळे आपण निर्णय घ्यायला हे शिकलं पाहिजे. मग तो चुकीचा किंवा बरोबर ही बाब नंतर ठरत असते. आता निर्णय कसे घ्यावेत या संदर्भात मानसशास्त्रज्ञांनी काही पद्धती विकसित केलेल्या आहेत. आणि मानसशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पद्धतशीरपणे निर्णय घेण्याच्या काही अवस्थाही बऱ्याच जणांनी सांगितलेल्या आहेत. डॅनियल फिलर आणि आर्विन जेनिस यांनी लोक कठीण निर्णय कसे घेतात किंवा जे अवघड निर्णय असतात हे कसे घेतात यावरती एक अभ्यास केला. यांनी या अभ्यासातून त्यांनी निर्णय घेण्याविषयीची विवेकनिष्ठ निर्णय पद्धती विकसित केली. आणि त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती ही निर्णय घेत असताना 5 पायऱ्यांचा विचार करते. आणि त्या 5 पायऱ्या ज्या आहेत त्यामध्ये पहिली पायरी आहे आव्हानांची निर्मिती किंवा स्वीकार. आता या अवस्थेमध्ये समस्या ओळखणं आणि हे आव्हान कशासाठी आहे ते जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक पर्यायावर धोके असतात, पण ते धोके समजावून घेऊन त्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याची जोखीम लक्षात घेऊन तो प्रश्न सहजपणे न हाताळता त्यातलं आव्हान लक्षात घेतलं आणि ते स्वीकारलं तर प्रश्न सहज आपल्याला निर्णय घेता येतात. त्यानंतर पर्यायांचा शोध घेणं. या अवस्थेमध्ये अभिवृत्तीमधील मोकळेपणा आणि लवचिकतेची अत्यंत गरज असते. आता विविध संभाव्य पर्यायांची माहिती करून घेणं आणि त्यामध्ये अपेक्षित कोणता पर्याय आहे तो पाहणं. त्यातील महत्त्वाचा प्रश्न जे आहे की आपण जे पर्याय विचारात घेतलेले आहेत तर त्यातील कोणता पर्याय योग्य आहे किंवा परिस्थितीनुरूप आहे
हे त्या परिस्थितीवर अवलंबून असतं आणि अशा विविध पर्यायांचा शोध घेणं हे त्यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर पर्यायांचं मूल्यमापन करणं. आता आपण पर्याय शोधलेले आहेत, पण त्या उपलब्ध पर्यायांमधून व्यावहारिक उपयोग आणि त्याचा परिणाम याच्या संदर्भात विचार करावा लागेल आणि निर्णय घेताना अतिशय जोखीम घ्यावी लागते. बऱ्याच वेळेला आपल्याला जोखीम घेत असताना त्याचा परिणाम काय आहे किंवा त्याचं आपल्याला किंमत काय चुकवावी लागणार आहे याचाही विचार यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावर निर्णय प्रक्रिया ही अवलंबून असते की सगळ्यात चांगला पर्याय कोणता. तर चांगला पर्याय निवडत असताना परिस्थितीनुरूप सदविवेक बुद्धीचा वापर करून योग्य अयोग्य गोष्टींचा घटकांचा विचार करून तुलना करून योग्य असा पर्याय निवडणं किंवा त्याचा निर्णय घेणं हे अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर उत्तम पर्यायांची निश्चिती वाटणं, म्हणजे सामान्यतः कमी किमतीत जादा फायदा देणारा पर्याय या अवस्थेत निवडावा आपल्याला लागत असतो. आपण बऱ्याच ठिकाणी निर्णय घेताना उतावीळपणा दाखवतो आणि उतावीळपणाचा आपल्याला फटका बसत असतो. त्याचे अनेक धोकेसुद्धा असतात आणि त्यामुळं आपण चांगल्या पर्यायाची अंमलबजावणी करणार आहे, इतरांना आपल्या निर्णयाची माहिती देणार आहे, तर हे यामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे उत्तम पर्यायाची निश्चिती वाटणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर शेवटचं जे आहे निर्णयाचे मूल्यमापन. आता प्रत्येक निर्णयात थोडीफार जोखीम ही असतेच आणि ज्यावेळी आपल्या पदरी निराशा येते किंवा इतरांकडून टीका होते त्यावेळी आपण इतरावर त्याचा राग काढत असतो. हा राग काढणं टाळलं पाहिजे. आपल्या निर्णयाची पात्रता, निर्णय आणि परिणाम या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. आपल्या निर्णय घेतल्यानंतर बरेच जणांमध्ये धरसोड वृत्ती दिसून येते किंवा त्या निर्णयाबाबत आपण पुन्हा पुन्हा विचार करत असतो. तर काही वेळा आपण निर्णयाचं म्हणजे समर्थन करत असतो की आपण आपला जो आहे निर्णय जो आहे हो कशा पद्धतीनं बरोबर आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीची जी गोष्ट आहे माहितीचं संस्करण की माहितीची उगमस्थानं आपण शोधली पाहिजे, त्याचा अभ्यास करायला वेळ दिला पाहिजे आणि हे सगळं झाल्यानंतर आपण हे निर्णय जो आहे ह्याचं सारांशानं विचार करून आपण त्या संदर्भात निर्णय घेतला तर निर्णय प्रक्रिया म्हणजे निर्णय हा योग्य ठरू शकतो. आता निर्णय घेण्यामधील क्रांतिकारक मूलतत्वे. तर निर्णय जो आहे तर आपण घेतलेल्या निर्णयाचा अनेक गोष्टीवर परिणाम होत असतो. म्हणजे अपेक्षित परिणाम साध्य करणं आणि त्रासदायक परिणाम टाळणं हे कोणत्याही निर्णय प्रक्रियेचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि त्यानुसार आपण चांगला वाईट निर्णय परिस्थितीनुरूप घेण्याचा प्रयत्न करत असतो. पूर्वीचा एखादा बरोबर निर्णय आजच्या परिस्थितीला आपल्याला चुकीचा वाटू शकतो आणि त्यामुळं व्यक्तिगत घटकांच्या परिणामामुळं निर्णय प्रक्रियेमध्ये बदल होत असतात आणि आपल्या अभिवृत्ती, मूल्य असतील, चिंता, सहनशीलता इत्यादी घटकामुळं निर्णय प्रक्रियेमध्ये गुंतागुंत निर्माण होत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींना गृहीत धरून आपण ह्या पुढील गोष्टींच्या सहाय्यानं निर्णय प्रक्रिया कौशल्यामध्ये आपल्याला सहज सुधारणा करता येते. निर्णय प्रक्रिया कौशल्यामध्ये सुधारणा करत असताना 3 मुद्दे त्यामध्ये सांगितले आहेत. पहिला मुद्दा आहे माहिती मिळवणं व प्रक्रिया करणं. आता माहितीचा शोध घेणं आणि त्या माहितीवर आधारित निर्णय घेणं हे थोडंसं कठीण काम आहे. ऑगर्थ म्हणतात हे थोडंसं कठीण काम आहे आणि त्यामुळं माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला वेळ, मानसिक आणि शारीरिक शक्ती खर्च करावी लागत असते. आपलं दैनंदिन जीवन त्यामुळे विस्कळीत होत असतं. त्यातून ताणतणाव, संघर्ष निर्माण होत असतात आणि अनेक सुखकारक गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागत असतो आणि त्यामुळं निर्णय घेत असताना आपण अनेक मार्गांनी माहिती मिळवल्यामुळं अधिक वास्तव आणि परिपक्व असे निर्णय घेणं शक्य होत असतं. आपण एका मार्गाचा वापर न करता अनेक संभाव्य मार्गांचा वापर करून माहिती मिळवल्यास आपल्याला अधिक वास्तव, परिपूर्ण आणि परिपक्व अशी माहिती मिळते आणि या माहितीच्या आधारे आपल्याला योग्य निर्णय घेणं शक्य होत असतं.
आणि मग निर्णय घेत असताना योग्य आणि चांगला मार्ग निवडणं, त्या माहितीवर परिपूर्ण विचारविनिमय करणं आणि त्या माहितीवर विचारविनिमय करून विचारांती निर्णय घेणं ही गोष्ट कधीही फायदेशीर ठरत असते. आणि त्यामुळे निर्णय घेण्यामध्ये माहिती मिळवणं आणि प्रक्रिया करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर तत्काळ निर्णय. तर बऱ्याच व्यक्ती मिळालेल्या माहितीवर आधारित तत्काळ निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि असे निर्णय जे आहेत हे घाईगडबडीत, धावपळीत व्यक्ती घेत असते. आणि काही वेळा लोक असे निर्णय घेत असताना इंटरनेट, वेबसाईट याचा आधार घेत असतात आणि त्या माहितीवर आधारित जी माहिती मिळालेली आहे, ज्ञान आहे, तर त्याच्या आधारे आपण आपले निर्णय घेत असतो. आता मिळालेल्या माहितीवर दीर्घकाळ चर्चा करून निर्णय न घेतले तर त्यातून ताणतणाव, चिंता वाढते, आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळं असे जे इंटरनेटच्या माध्यमातून आपण माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीवर दीर्घकाळ चर्चा केली पाहिजे, त्याच्यावर विचारविनिमय केला पाहिजे. सारासार विचार करून आपण जर आता त्याच्यावर निर्णय घेतले तर आपल्याला जे ह्या निर्माण होणाऱ्या समस्या त्यापासून मुक्तता मिळवता येईल. तिसरा आहे निर्णय घेण्यास वेळ लागणं. आता आपल्या निवडीवर एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेण्याला वेळ लागत असेल किंवा ते निर्णय घेण्याची वेळ निघून गेली असेल तर आपल्यामध्ये अस्वस्थता वाढते. कारण आपल्या निवडीवर आणि आपल्या कृतीवर आपलं पूर्ण नियंत्रण नसतं. आपल्याकडून कोणताच निर्णय घेतला जात नाही, याला प्रतिगामित्व किंवा निर्णय प्रक्रियेस वेळ लागणं असं म्हटलं जातं. आता हे प्रतिगामित्व किंवा निर्णय प्रक्रियेस वेळ लागणं जे आहे तर हे असं जे प्रतिगामित्व आहे, आपले निर्णय प्रक्रियेमध्ये आपलं नियंत्रण आपण गमावलं, आपल्याला योग्य निर्णय घेता नाही आलेत वेळेमध्ये, तर असं प्रतिगामित्व येतं. आणि प्रतिगामित्वाचा परिणाम जो आहे तर हा प्रसारमाध्यमाच्या संशोधनातून आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये धोक्याचा इशारा वजा सूचना आणि वय वर्गीकरण मर्यादा यातून ग्राहकामध्ये विरोधी इच्छा ही तयार होत असते. याला मनाई फलनिष्पत्ती परिणाम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणजे आपण लहान मुलांना जे आहेत अमुक एक व्हिडिओ बघू नका म्हटलं तर त्यांच्यामध्ये ते बघण्याची तीव्र इच्छा ही निर्माण होत असते आणि अतिशय तीव्रतेने तो बघण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे असं जे आहे तर ती पाहण्याची उत्सुकता जी आहे, म्हणजे निर्णय घेण्यास वेळ लागणं, आपण पालकाकडून मुक्त स्वातंत्र्य असलेल्या मुलामध्ये अशी बंधनं घालली जातात, पण मुलं पाहण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये अधिक असते आणि ते पाहू नका म्हटलं की मग त्याच्यावरती उलटसुलट हे चर्चा किंवा निर्णय होत असतात. त्यानंतर निर्णयाचा खेद. आता घेतलेला निर्णय जो आहे तर त्या निर्णय घेतल्यानंतर एखाद्या गोष्टीची निवड केल्यानंतर त्याचा खेद किंवा दुःख आपल्याला अनुभवायला येणं, त्याला निर्णयानंतरचा खेद असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा निर्णय घेईपर्यंत किंवा आपण सामान्य स्थितीमध्ये असतो आणि निर्णय घेतल्यानंतर आपल्याला जाणीव होते की आपला निर्णय चुकलेला आहे किंवा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. त्यावेळी आपली मानसिक कुंडी तयार होते आणि ही अशी मानसिक कुंडी जी आहे म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा खेद वाटतो, दुःख वाटतं, त्याला निर्णयानंतरचा खेद असं म्हटलं जातं. खेदजनक निर्णयामध्ये कमीत कमी 3 गोष्टी सहाय्यभूत घटक असतात. म्हणजे फलनिष्पत्ती ही अपेक्षेपेक्षा कमी असते. आपल्याला खेद कधी वाटतो निर्णयाचा, ज्या वेळेला आपण घेतलेल्या निर्णयामुळं आपलं आउटपुट जे आहे, फलनिष्पत्ती आहे, जी अपेक्षेपेक्षा आपल्याला कमी मिळते, त्यावेळी आपल्याला निर्णयाचा खेद वाटतो. त्यानंतर बऱ्याच वेळेला चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आपण स्वदोष तयार होतो. म्हणजे खेदजनक निर्णयामध्ये आपण निर्णय आपला चुकला तर स्वतःला आपण दोष देत असतो की माझ्यामुळं हे तयार झालेलं आहे, म्हणजे सेल्फ ब्लेम
त्यामुळे तयार होत असतो. बऱ्याच वेळा निर्णय ज्यावेळी चुकतो तर त्यावेळेला आपल्याला काही गोष्टींची संधी मिळालेली असते. जी संधी चालून आलेली आहे ती हुकली जाते किंवा चुकली जाते आपल्या निर्णयामुळं. तर ह्या खेदजनक निर्णयामध्ये कमीत कमी 3 गोष्टी ह्या सहाय्यभूत घटक असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विसंवादी बोधन आणि पूर्वीचे किंवा मागील पूर्वग्रह. तर विसंवादी बोधनाचा वापर करून आपण खेदाचा दुःखजनक किंवा असुखकारक भावना जी आहे तर ही आपल्याला कमी करता येते. की अनेक लोक निर्णयानंतर बोधात्मकतेमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. तर जर त्यांनी काळजीपूर्वक निर्णय घेतला, अधिक चांगल्या प्रकारे निर्णयासंदर्भाचं तर व्यवस्थापन केल्यानंतर विसंवाद कमी होतो आणि विसंवाद कमी झाल्यानंतर चांगल्या पद्धतीनं आपल्याला इतरांशी इंटरॅक्शन करता येतं आणि सामाजिक तुलना घटकाचा वापर आपण करू शकतो आणि त्यातून आपल्याला स्वतः मी कोण आहे हे समजून घेता येतं. तर विसंवादी बोधन हे निर्णयानंतरचा खेद या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यानंतर पूर्वीचे किंवा मागील पूर्वग्रह. आता निर्णयानंतरचा खेद कमी करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पूर्वीच्या निर्णयावर विचार करायला लावणारा घटक. म्हणजे पूर्वीचा किंवा मागीलचा पूर्वग्रह, आपण निर्णय घेतला, चुकीचा निर्णय घेतला यावर विचार करायला भाग पाडत असतो. आपण चुकीचे निर्णय का घेतले, कशामुळे घेतले यावर व्यक्ती विचार करते आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला पुन्हा अनपेक्षित घटना किंवा परिस्थितीच्या मर्यादा पूर्वानुभव असेल तर या गोष्टी ह्यासाठी कारणीभूत ठरत असतात आणि मग पुन्हा निर्णय घेत असताना त्या चुका आपल्याला टाळता येतात, ते आपण भरून काढू शकतो. तर हे निर्णयानंतरचा खेद हा एक घटक आहे, त्याच्यामध्ये ह्या आधारे आपण ते कमी करू शकतो. धन्यवाद.